तर हाय नमस्कार एव्हरीबडी, या जेवण करायला हा बघा. सकाळी सकाळी उठून मी पीठ मळलं, स्वातीला भाजीची तयारी केली हो का. तिने बनवली मटकी, परत रात्री वांग केलं होतं, तुम्हाला दाखवते. कुठे ह्यात वांग केलं होतं, ते संपलंय. एक वांग राहिलंय. रात्री मी जेवण केलंच नव्हतं. आता स्वयंपाक झाला, आता कामाला जायचंय म्हणून जेवण करायला बसलोय. स्वयंपाक करत करत लेकरांना खाऊ पिऊ घातलं. घाला तुम्ही एर जरा तसा तिथं का नाही, तिथं बी घरी बी असं एर जरा घालत होतं, इथं बी एर जरा घालतंय. करमत तर नाही ना, उधळत्यात तर खरं कळलं ना आता. चला म्हणतो इथं करमतच नाही. मग आता ह्यांच्या करमण्यासाठी मी काय करू, काय काय करू सांगा. ह्यांना खाया घालायसाठी 4 घरं हिंडते, हाऊस माऊस व्हायसाठी 4 घरं हिंडते. जिथं फुकाट होतं तिथं गुणानं राहवलं नाही, आणि जिथं इकात आहे काय म्हणतात, खाल्लंय ना पोटभर. चपात्या आता खा मला गाठ घालायची, खा मला बोलू त्याला. फुकाट होतं तिथं गुन्ह्यानं राहू वाटलं नाही. आता इकतच आहे तर आता नाव ठेवू जार झालं ते. काम एकीकड राहायचं एकीकड, आणि असे खुले असते का गुद मारायचं लागलंय. लेकर म्हणतात करमतच नाही, कुणी म्हणतंय मच्छरच चावतंय, आणि बाहेर निघू वाटणं. सगळे घरात आहे ते, लेकरू सुद्धा बाहेर नाही. म्हणतात आम्हाला सवयच नाही. आपल्याला कधी सवयच नाही, कधी येत नाही झालं तर कसं आहे ना. इट भट्यांवर राहायची सवय लागलेली आहे. मोकळ्या पटांगणाला तिकडं शेड म्हणते ते कुठं म्हणजे शेड सोडायचंच नाही, असं काय प्लॅनिंग आहे का? ते खरी लक्ष्मी आहे शेड मध्ये. लक्ष्मी असे तर नसते, लक्ष्मी जवळपास राहते. रात्री माझं प्रवासानं हे तिला डोकं दुखत होतं, पण मी दाखवलं नाही, हसून खेळून राहिले. हा, आणि एक कमेंट खाना सकाळच्या व्हिडिओला मस्त कमेंट आली की अरे आमचं जीवन आम्हाला जसं जगायला जमतंय तसं आम्ही जगतोय. भले दुःख असू द्या, सुख असू द्या, आनंदानं जगतो, कधी दुःखी जीवन जगतो, पण संसार हाकण्यासाठी जीवन जगतोय. असे कित्येक लोक आहेत संसाराला कटाळून, कशाला कटाळून जीवाचं बरं वाईट करतात. पण आम्ही तसं काय केलं का? करतात का नाही? स्वतः असे किती माणसं आहेत ग जीवाचं बरं वाईट करणारे, आहेत का नाही? पण जसं जीवन जगता येईल तसं आम्ही जीवन जगतो. या इच्याचं बिराट पाठीवर, इच्याचं बिराट पाठीवर, काय का ना भाऊजी? असू दे, काय दिवस असं काय दिवस तसं असते. आयुष्यभर मला तर असं दिवस काढायला लागतात का काय कुणाच ठाव. लोकांची बोलणी खायची, अरे प्रोत्साहन करत नाही. राधे तुला हिंडती इकडं तिकडं हिंडती, तुम्ही मला काम धंदा नाही तर तू एवढं संसारासाठी आटापिटा. तुम्ही सांगा माझ्यासारखा आटापिटा कोण करतोय का? कुणी करतंय का? बाया डायरेक्ट संसारात त्या नवरा ते लेकरन बाळन सगळ्यांना काढे लावून बाबा घेऊन पळून जाते त्या का नाही त्या? अशा कित्येक उदाहरण आहे ते. आणि एखादी जातच नाही तर ती जीवाचं बरं वाईट करून घेते का नाही? अरे एखाद्याच्या मनाचा काहीतरी एखाद्याच्या मनाला काहीतरी वाईट वाटत, ते चांगलं वाटन, प्रोत्साहन द्या आम्हाला की बाबा तुमचे दिवस चांगले येतील. आज तुम्ही हिंडताय ना, तुम्हाला एक दिवस तरी चांगलं काम लागल हे करत तर काय, तू 4 दिवस राहायचे, 4 दिवसानं पळून जायचे, गावाला जायचे. अरे काहीतरी प्रॉब्लेम असतात, काहीतरी अडचणी असतात ना. उलट तुम्ही प्रोत्साहन द्या की तुम्ही आलेच ना इकडं, चांगले राहा, व्यवस्थित राहा, मिळून काम करा, हे करा ते करा. उलट तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे आम्हाला. तर तुम्ही खच्चीकरणच पुढला जन्म तर आयुष्यात मला का नाही, ह्या महाराष्ट्रात आणि ह्या भारतात तर बिलकुलच नग. बापरे लयच खच्चीकरण करतात, नाहीतर जन्मच नग पुढचा. ह्या जीवनाला लय कठाळले. संसारासाठी नको नको ते गोष्टी करते तरी पण लोक खच्चीकरण करतात. अरे आमचं गाव सोडून आम्ही दुसऱ्या गावाला आलोय, आम्हीच नाही आलो, असे कित्येक लोक आलेले आहेत का नाही? रात्री खाऊ सुद्धा वाटलं नाही कमेंट वाचल्यावर मला. स्वतः मी जेवली का राहते?
भाऊजी जेवली का मी रात्री मला कवर म्हणत होता जेव 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 सगळे म्हणत होते जेवण कर आता अर्धी चपाती घेतली आहे ना का रातचं वांग घेतलंय भाकर खावा म्हणले तर ते मांजर रात्री खाऊन गेले रात्री खिडक्या दार सगळं उघडच ठेवलं होतं आम्ही आतमधलं बाहेर आधार कार्ड ठेवले तिकडच इथं आता आल्या आल्या आम्हाला आधार कार्ड मागितले सकाळ सकाळ तुमचं दिलं का स्वातीचं दोघांचं दिलं का भारतात आणि भारतातल्या महाराष्ट्रात खरंच कुणी जन्म घेऊन ह्याच्यात तर काय आपले पूर्वज होते का आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून काय काय केलं देशामध्ये आपल्या सुखसुविधा यावं म्हणून त्यांना काय काय केलं आणि त्याचा आदर्श आताच्या लोकांकडून घ्या नुसतं खर्चीकरण करतात चाललो म्हणलं टावेल घ्या घेतो कुठे चाललो आता काम होतं मोठं थांबतो ते त्यांच्या गाडीवर बसून जातो तुम्हाला लेकर घेऊन आली नाही ते अजून निघाला आपल्याला आता टायमिंग झाला त्यांचा त्यांना असं झालं का मी जाऊ कामाला मग काय तर बसू वाटत नाही काय अजून काम कसं आहे काय नाही ती माहित नाही अजून अरे किती संसारासाठी आटापिटा करतोय आम्ही बाया असून नशिबाला खरं सांग का जोडीदार चांगला असला का नाही ती बाई काय कसा पण संसार करते पण सांसारिक बाईला जर का नाही जोडीदार चांगला नसल शिवाय दारुड्या असल चला गे खाल्लं ना पोटभर हो पुढं आणि लोक सहज का नाही पळून जाणाऱ्या बायांना मारणाऱ्या बायांना आणि आपल्या भारतामध्ये बरं का किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मेल्यावरच चांगला असतो जिवंतपणे नाही शिळी भाकर खायची होती मला कशा नाही एवढी खिडकी लावली एवढी हवा आली तिकडली पण खिडकी लावा घराला लावाय आपण कुलूप पण नाही आणलं रिकाम कुणाला बोंबलत हिंडू वाटत नाही तुम्ही खाली तर बसा ना तर बाहेर तर निघा माझं काय चुकतंय तुम्ही सांगा मी कशासाठी पळते कशासाठी हिंडते तुम्ही म्हणता की 4 दिवस तर राहिले तर बरं होईल इकडं तिकडं बदल पैसा कमवायसाठी बाया काय काय करतात बायांचा सोडा गडी काय काय करतात आणि ती पैसा कशासाठी लागतोय संसारासाठी पैसा आहे तर सगळे पैसा असला तर खाणं पिणं आहे पैसा असला तर कपडा लत्ता आहे पैसा असला तर घरदार आहे पैसा असला तर नाते गोते आहे तर पैसा असला तर पाहुणे रवळे आहेत पैसा असला तरच सगळं आहे मग मला फुकटचा पैसा घालून इकडे तिकडे बोलत हिंडायला मजा वाटते का सांगा बरं एक तर माझं मला टेन्शन मला अक्षरशः मोर वाटतंय अरे गाव सोडून कसं तरी इथं आलो तर हे तर कुणालाच करमत नाही कोणच कम्फर्टेबल नाही मला लय आनंद वाटतोय का फुकटचं घर सोडून भाड्याच्या घरात येऊन राहायला घरामध्ये मी सुखी जीवन का नाही पाणी पिऊन झोपत होते मला मजा वाटते का आता इथं आल्यावर रोज कामाला उठून जायचंय गावाकडं नवऱ्याने एकट्यानं काम केलं असतं ना तरी माझं भागत होतं कसं पण लेकरं आहे त्यांचं शिक्षण आहे दवाखाना आहे दुखणं आहे पाहुणा रवळा आहे कोणी आलं गेलं आहे त्यांची मनं राखायसाठी मला तर कोण नाही सोडा मी तर काय अनाथच आहे पण जे मानलेले नाते होते त्यांच्याकडे जावं यावं लागतं मला मी माझ्या पद्धतीनं जसं पाहिजे तसं जगायला बघतोय हे लोक जगूनच देत नाहीत
पुढला जन्म तर नकच कळी माणसाचं बी नगन, बाईचं बी नगन, काय जनावराचं बी नगन, कोणाचंच नगन. तर इथं जनावर सुद्धा का नाही सुखी नाही तर काय म्हणतात ते, काय म्हणतात ना, सेफ नाही ते जनावर सुद्धा सेफ नाही ते. एकटं जनावर दिसलं तरी लोक त्याच्यावर काय काय करायला लागले. आणि असलं जग आहे म्हणून तर का नाही आम्हाला एकटं राहू वाटत नाही. पाहिजे तसं संसाराचा गाडा ओढतोय. काहीतरी माणसाची परिस्थिती असते, त्या परिस्थितीमुळे हिंडतो माणूस. फरक एवढाच आहे की काही लोक दाखवत नाहीत, आम्ही म्हणजे दाखवतोय. आमचं जीवन आनंदाचं असो कसं पण असो आम्ही जगतोय बस. मग आला दुकानदाराचा फोन राहिलेले उधारी मागायला. आमिर मुलाने आता उधारीवाल्याचा फोन आला, काय करायचं. आम्ही इकडं गावात कामं धंदा नाही तर आता बघावं लागेल, काय तर सांगावं लागेल. फोन आला होता बाळवण्यातल्या दुकानदाराचा, कुठं आहे. मी म्हणलं आलोय जगायला बारामतीला. म्हणलं इथली उधारी. मी म्हणलं एवढं 1 महिना थांबा, म्हणलं पगार झाला की पहिलं तुमचं पाठवते म्हणलं. कसं काय करायचं, उधार तर देऊन देऊन किती देणार आहे. नवरा घरात, लेकरं घरात, मी घरात, गावाकडे काम धंदा नाही तर कसे कसे करायचे. तुम्ही सांगा कसं करायचं. आणि लोक म्हणतात ह्यांना हिंडू वाटतं. पदर पैसे खर्च करून तुम्ही हिंडून दाखवा आणि एवढा आनंदानं आमच्यासारखं काय बोलते ते. ह्यांच्यात वाचा कशी बसत नाही, बोलणाराची काय कळत नाही मला. तबडला का कोणी तर लेक्चर द्या, आम्ही यांना सपोर्ट करतो ना, आमच्या जीवावर कमवतात आणि हे आम्हाला शिव्या देतात. अरे आम्ही तुम्हाला शिव्या देत नाही, आम्हाला वाईट बोलणाऱ्याला देतो. आमच्या जीवावर जगतात, अजून म्हणतात आमच्या जीवावर जगता. अरे तुम्हाला काय आम्ही इन्व्हिटेशन पाठवतो का, तुम्हाला फोन करतो का पर्सनल आम्हाला सपोर्ट करा म्हणून. आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही म्हणतो आम्हाला सपोर्ट करायचा ते करल, ज्याला नाही करायचं ते राहील. आणि पहिली गोष्ट तर 3-4 जण आहेत का नाही कमेंट करणारे, ते काय लांबचे नसतात, आपल्यातलेच असते ते. आणि दुसरी गोष्ट त्यांना तर मी इन्व्हिटेशन बी देत नाही आणि हुंगत बी नाही, कारण माझ्यावर प्रेम करणारे फक्त हे लाईकवरनं मला कळतं. जितके लाईक येतात ना त्याच्यावरनं कळतं की माझ्यावर किती प्रेम करतात. हे 4 जण येऊन कमेंट करून जाणार फरक पडत नाही मला, कारण मला लाईक करणारे माझ्यावर किती प्रेम करतात नाही हे मला त्यांच्या लाईकवरनंच कळतंय. आणि मी लाईक करणाऱ्यावरच प्रेम करते आणि त्यांच्यासाठीच व्हिडिओ बनवते, कारण त्यांना माझं आवडतं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. फालतूक लोकांना येऊन कमेंट टाकून जायचं नाही काय मला आता सांगून ठेवते. आणि मी फालतूक म्हणलं या, नाही तर अजून ते फालतूक लोक येतात कमेंट करतात. तुम्ही सगळं लाईक करणार आहेत का नाही, त्यांना कमेंट वाचून बघा, तुमच्या लोकात तुम्हाला कळल किती लोक का नाही फालतूक येतं कमेंट करणारे. 4 बरं का, 4च आहेत वाईट कमेंट करणारे, त्या 4 जणांसाठी.